स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण नॉनव्हेजपेक्षाही भारी अगदी कमीत कमी साहित्य वापरून झटपट चविष्ट अशी सोयाबीनची सुकी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे हे सोयाबीन घेतलेले आहेत। आता इकडे गॅसवरती मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं अगदी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे। आपलं पाणी छान उकळलेलं आहे। आता त्यामध्ये ही सोयावडी घालून घ्यायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ना सोयाबीन खूप छान अगदी लगेचच 1 ते 2 मिनिटामध्ये छान असे फुगतात आणि भिजून देखील तयार होतात। आता आपण गॅस बंद करायचा आहे। पाणी आपलं हलकंसं गरम झालेलं आहे। आपण गॅस बंद करूयात आणि 1-5 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देऊयात। इथे आपले सोयाबीन अगदी 2-3 मिनिटामध्ये छान असे या पद्धतीने भिजलेले आहेत। पाहू शकता इथे 5 मिनिटाचा वेळ देखील लागलेला नाही आहे। पाणी थोडंसं मी थंड घालून घेतलेलं आहे यामध्ये। आता आपल्याला यातील असं पाणी व्यवस्थित असं पिळून काढायचं आहे। हे या पद्धतीने आपल्याला पूर्ण कोरडे करून असे घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व सोयाबीन पाणी काढून व्यवस्थित असं तयार करून घ्यायचे आहे। हे या पद्धतीने पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून घेणार आहे। इथे आपले सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून झालेलं आहे आणि या पद्धतीने मी याचे 2-2 तुकडे असे करून घेतलेले आहेत। आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण अगदी थोडंसं सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे। एक अर्धीच पळी मी तेल घेतलेलं आहे ते घालून घेऊयात। अगदी थोडीशी पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। अर्धा छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि या मसाल्यामध्ये आपल्याला ही सोयाबीन घालून घ्यायची आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। तेलामध्ये छान असं त्याला आपण फ्राय करून घेऊयात 1 मिनिटभर असं। इथे आपले सर्व सोयाबीन मी या एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। जास्त भांडी पण आपल्याला वापरायची नाही आहेत। एकाच कढईमध्ये आपण हे करून घेऊ शकतो। आता तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी हलकी तडतडली की त्यामध्ये जिरे देखील आपण घालून घेणार आहोत। थोडंसं हिंग घालायचं आहे आणि इथे मी कांदा व टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता कांदा आपण यामध्ये घालून घेऊयात। गॅस बारीक करायचा आहे। आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। आपण सर्व कांदा यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपण 1 मिनिटभर छान असा परतून घेऊयात। सुरुवातीला अगोदर आलं व लसूण, ह्या छोट्या खलबत्त्यामध्ये मी आलं व लसूण देखील वाटून घेणार आहे। आपण आलं आणि लसूण थोडंसं हलकंसं वाटून घेऊयात। कधीही भाजी बनवताना अगदी ताजं असं आलं लसूण वाटून घातलं ना की भाजीची चव खूपच छान अशी लागते। आता आपण हे वाटून घेऊयात। आपला कांदा छान असा परतून झालेला आहे। पाहू शकताय तुम्ही इथे कांदा आपल्या लालसर रंगावरती छान असा परतलेला आहे। आता यामध्ये हे आलं लसूण आपण अगदी ताजं फ्रेश वाटून घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे आलं आणि लसूण कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर छान असं आपण यामध्ये परतून घ्यायचं आहे। आपलं आलं लसूण छान असं यामध्ये परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ही कसुरी मेथी घेतलेली आहे ती आपण घालून घ्यायची आहे। फोडणीमध्येच घालायला पाहिजे होती कसुरी मेथी, म्हणजे चव खूप छान लागते या भाजीची। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे 2 छोटे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला कट करून घालायचे नसेल तर मग इथं तुम्ही टॅमॅटोची प्युरी देखील इथे करून घालू शकता। आता आपण टॅमॅटो घातलेले आहे तर सोबतच आपण इथे मीठ देखील घालून घ्यायचं आहे। इथे मी साधारणतः 1 चमचा म्हणून मीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊयात, म्हणजे आपलं हे मसाला सर्व असा टॅमॅटो वगैरे छान असं परतून तयार होईल। तर गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला कांदा टॅमॅटो छान असं 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। कांदा टॅमॅटो आपलं परतत आहे तर त्यामध्ये आता आपल्याला इथे मी 1 छोटा चमचा बेसन घेतलेला आहे ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे बेसन देखील आपल्याला यासोबतच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये, कांदा टॅमॅटोसोबतच।
म्हणजे आपल्या भाजीला टेक्स्चर देखील खूप छान येईल आणि भाजी आपली दाटसर छान अशी आपली बनून तयार होणार आहे। आता 1 मिनिटभर आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे। मी मसाले कोरडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये इथे हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेली आहे, हा कांदा लसूण मसाला थोडासा घेतलेला आहे आणि हा किचन किंग मसाला घेतलेला आहे। इथे तुम्हाला गरम मसाला वापरायचा असेल तर तुम्ही तो देखील इथे वापरू शकता। इकडे आता आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे कोरडे मसाले देखील घालून घेऊयात आणि हे मसाले आपण व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित आपण हे मसाले मिक्स करून घेऊयात। आता इथे मी यामध्ये आलं लसूण वाटलं होतं, त्यातीलच थोडंसं अगदी पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले देखील करपणार नाहीत आणि वाटण देखील आपलं छान असं परतून असं व्यवस्थित तयार होईल, खाली कढईला वगैरे चिकटणार नाही। आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून 1-2 मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपला मसाला छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये अगदी अर्धा चमचा मी ताजी मलाई घेतलेली आहे, ती घालून घेणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल। अगदी अर्धा चमचाच घेतलेली आहे, यामुळे भाजीला चव खूप छान येणार आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल। हे पहा, आपली किती छान असं ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे। गॅस थोडासा मोठा करूयात। आता आपण हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आता आपल्याला हे सोयाबीन आहे ते घालून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता हे पूर्ण जास्तच कोरडे वाटत आहे, त्यासाठी आपण अगदी थोडंसं शिजण्यापुरतं अगदी पाणी घालून घ्यायचं आहे। थोडंसं आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एक 3 ते 4 मिनिट आपण हे व्यवस्थित भाजी पूर्ण आपली शिजवून घेऊयात। पहा, पुढचे 4 ते 5 मिनिट मी ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घेऊयात आणि ती देखील आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। खूप छान अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे। इथे पाहू शकताय तुम्ही, खूप जास्त पण कोरडी करायची नाही, चपातीसोबत वगैरे खायला आपल्याला अगदी किंचित असं लपतपीत अशी मी ही ठेवलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। तयार झालेली आहे इथे आपली सोयाबीनची ड्राय अशी भाजी बनवून। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा। धन्यवाद।